भाजपच्या अभिमन्यू पवारांनी सपकाळांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल केला असून लवकरच मानहानीची नोटीस पाठवणार असं त्यांनी म्हटलेलं आहे। पेपरफुटी प्रकरणामध्ये सपकाळांनी बदनामी केल्याचा अभिमन्यू पवारांचा आरोप आहे। औषध निरीक्षक भरतीच्या कथित पेपरफुटीवरून वादाला तोंड फुटलंय। मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्ती आणि भाजपा आमदार अभिमन्यू पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। औषध निरीक्षक भरतीच्या पेपरफुटीवरून सपकाळांनी निराधार आरोप केले असून त्यामुळे आपली बदनामी झाल्याचं अभिमन्यू पवार म्हणाले। अभिमन्यू पवार काय म्हणाले? औषध निरीक्षक भरतीमधील कथित पेपरफुटी प्रकरणात हर्षवर्धन सपकाळांनी जाणीवपूर्वक माझी बदनामी करण्याच्या उद्देशानं बिनबुडाचे आणि निराधार आरोप केले। या प्रकरणी सपकाळांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। याशिवाय माझी प्रतिमा मलिन करण्याच्या या प्रयत्नाविरोधात लवकरच मानहानीची कायदेशीर नोटीसही पाठवणार आहे। सपकाळांकडे त्यांच्या आरोपांचे कोणतेही ठोस पुरावे असतील तर ते न्यायालयामध्ये सादर करावेत। पुरावे घेऊन आलात तर कोणत्याही क्षणी चर्चेला आणि चौकशीला मी तयार आहे, परंतु केवळ राजकीय हेतूनं आणि कोणताही आधार नसताना केलेले आरोप यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत। अभिमन्यू पवार यांनी सपकाळांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। औषध निरीक्षक भरतीच्या कथित पेपरफुटीवरून सपकाळांनी पवार यांच्यावर गंभीर आरोप केले होते। सपकाळ काय म्हणाले होते? अन्न आणि औषध निरीक्षक भरती पेपरफुटीचे धागेदोरे हे आता पुणे महापौर कार्यालयापर्यंत पोहोचले असल्याचं समोर येत आहे। या प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे माजी पीए आणि आता भाजपा आमदार असलेले अभिमन्यू पवार यांच्याकडे संशयाची सुई वळत असल्याची चर्चा आहे। 2017-18 मधील महाभरती पोर्टल घोटाळ्यासह फडणवीसांच्या कार्यकाळात झालेली तलाठी भरती 2023, म्हाडा पोलीस भरती, वन विभाग भरती, जलसंधारण विभाग भरती आणि आताच्या अन्न आणि औषध निरीक्षक भरती घोटाळा प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणं आवश्यक आहे। लाखो विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या स्वप्नांची राख रांगोळी करणाऱ्या, भविष्याशी क्रूर खेळ करणाऱ्यांना उघडा पाडल्याशिवाय काँग्रेस स्वस्थ बसणार नाही। दरम्यान सपकाळ यांच्या या आरोपांना भाजप प्रवक्ते नवनाथ बंद यांनी प्रत्युत्तर दिलंय। खरं तर पूर्वी जनरल डायर म्हटलं जायचं, परंतु हर्षवर्धन सपकाळ आता जनरल लायरच्या भूमिकेत आहेत। हर्षवर्धन सपकाळ जे जनरल लायरच्या भूमिकेत, त्यांना माझं आव्हान आहे, तुमच्याकडे एक पुरावा असेल तर तो पुरावा सादर करा। संजय राऊत आणि हर्षवर्धन सपकाळ यांचे आका राहुल गांधी आहेत आणि या पेपर फुटी प्रकरणामध्ये रोज खोटं बोलण्याचं काम हर्षवर्धन सपकाळ करतायत। रोज उठायचं, खोटं बोलायचं, एवढंच काम हर्षवर्धन सपकाळ यांना जमतंय। सपकाळ साहेबांनी काल जे ट्विट केलं होतं त्याला मी उत्तर दिलेलं आहे की कालच त्यांच्या विरुद्धमध्ये आमच्या औसा पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा रजिस्टर केलेला आहे आणि माझे वकील लवकरच त्यांना म्हणजे ह्या 2-3 दिवसामध्येच त्यांना कायदेशीर नोटीस पण देणार आहेत। दुरान्वये सुद्धा कसलाही संबंध नसताना माझं त्याच्यामध्ये त्यांनी नाव गौरवलेलं आहे। ॲक्च्युली राज्य शासनाच्या माध्यमातून सुद्धा परीक्षा पूर्णपणे पारदर्शक झालेल्या आहेत। कुठेही काय नाव ठेवायला जागा नाही। इथल्या लोकांना वाटतंय की केंद्रामध्ये जशा पद्धतीनं एक माहोल तयार झालं तसं माहोल तयार होतंय का, हा एक बालिश प्रयत्न सपकाळ साहेबांच्या माध्यमातून होताना मला दिसतोय। मुळात झालेले जे आरोप आहे आणि जो संशय आहे त्या संशयाच्या अनुषंगानं चौकशी होणं, चौकशीला आम्ही सामोरे जात आहोत अशा प्रकारची भूमिका ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी घेणं कुठेतरी आवश्यक होती। मात्र ती न घेता आता कुठेतरी मानहानीचा दावा करू, गुन्हे दाखल करू, म्हणजे एकंदरीत चोराच्या मनात चांदणं असल्याचं या निमित्तानं कुठे